मोदी यांचे आभार मानतो की नागपूरला एक मोठी भेट, आधुनिकीकरणाचं एक मोठं पाऊल, ट्रान्सपोर्ट क्षेत्रामध्ये आधुनिकीकरणाच्या माध्यमातून नागपूरला स्वच्छ सुंदर हिरवं शहर आणि ई बसच्या माध्यमातून विदाऊट पोल्युटेड म्हणजे पोल्युशन मुक्त होणारं एक महत्त्वाचं पाऊल हे नागपूरमध्ये उचललं गेलं आहे. एक मोठी उपलब्धी आणि आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे, आनंदाचा आहे. नागपूरकरता आम्ही जे वचन दिलं होतं नागपूरच्या निवडणुकीमध्ये, त्या वचनपूर्तीचा हा एक भाग आहे. नरहळी झिरवळ आज सकाळपासून त्यांना त्यांचे सगळे कार्यक्रम रद्द केलेले आहेत. त्यांच्या पीएच्या कारवाईनंतर त्यांच्या राजीनाम्याची शक्यता व्यक्त केली जाते. याच्याबद्दल मला काही माहिती नाही आहे. त्यामुळे ते झिरवळ साहेबांनाच माहिती आहे, मला याच्याबद्दल काही माहिती नाही. ई वाहनांचा वापर ज्या पद्धतीनं वाढतो आहे, दुपारी वीज जास्त उपलब्ध आहे, रात्री पहिले वीज जास्त उपलब्ध राहायची, सोलरमुळे दुपारी वीज जास्त उपलब्ध राहत आहे. हे सगळं ई वाहन ज्या पद्धतीनं वाढत आहे, यासाठी पॉलिसी काही येणार आहे का? आणि माजी ऊर्जा मंत्री म्हणून आपण कोराडी दत्ता इथे आपण बघितलं असाल इथे सोलर लावलेला आहे. या सोलरवरच आता ही चार्जिंग होणार आहे. त्यामुळं 1 मेगावॉटचा सोलर प्रोजेक्ट ऑलरेडी या ठिकाणी आहे. या बसेस इथेच चार्ज होणार. 250 किलोमीटर पर एका चार्जिंगनी आणि 30 मिनिटात एक बस चार्ज होणार आहे. त्यामुळं सोलरचाही प्रोजेक्ट आहे आणि आधुनिक आणि ॲडव्हान्स जे देशातली जगातली सर्वात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ती यामध्ये वापरल्या गेली आहे. बिहारसाठी काल तुम्ही आढावा बैठक घेतलेली आहे. उद्योगाला बूस्ट देण्यासाठी आज मुख्यमंत्री ही बैठक घेत आहे. काय सांगणार? 3,994 कोटी रुपयाचा अंतिम आराखडा मिहानचा आता पूर्ण झाला आहे. त्याला कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. त्यातले 2500 कोटी रुपये आता खर्च झाले आहे. उरलेले पैसे जे आहेत, सिवनगाव आहेत, आपलं खापरी, कलकुई, दहीगाव, तेलारा ह्या ज्या गावाच्या पुनर्वसनाचे प्रश्न आहेत ते पूर्ण झालेले आहेत. काही प्रश्न शिल्लक आहे, 12.5% वगैरेचे पैसे द्यायचे ते आम्ही देणार आहोत. यावर्षी 160 कोटी, पुढच्या वर्षी 560 कोटी आम्ही देणार आहोत. निश्चितपणे मिहानचा जे संकल्प स्वप्न होतं तो आम्ही पूर्ण करतो आहे. एक मोठी रोजगाराची संधी मिहानमध्ये उपलब्ध होत आहे आणि आता तिथे ऑपॉर्च्युनिटी फार वाढलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणात उद्योजक येत आहे. स्वतः मुख्यमंत्री आणि नितीन गडकरीची लक्ष टाकत आहे आणि आता ते आपला विदर्भ ॲडव्हान्टेजमध्ये जे आता इंडस्ट्री एक्सपो झाला त्यामध्ये सुद्धा मोठा बूस्ट नागपूरला मिळाला आहे. सर, मुख्यमंत्री बातमी सोलापुरातून. सोलापुरात दिवंगत अजित पवारांचं